तर चला सामन्याला सुरुवात करा पंच. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर आणि फलंदाजीसाठी विचार केला तर सलामीची जोडी अंजप संघाकडनं प्रवीण फथारे आणि सुभाष पतारे सर. ओ माय गॉड, स्टेट ड्राईव्ह फटका. सिंधू होणार आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जाणारा हा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने इथे स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप संघाचं खातं इथे खोलले गेले 6 धाबा 10 फलकावरती. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. चेंडू काढले क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. दोन धावेच्या साह्याने धावफलक 8 धावा धावफलका भरती. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला आणि त्यावरती मिळाला 2 धाबा अंजप संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावफलकावरती धावा 10 धाबा. 3 चेंडू अजेपर्यंत फेकले गेले आणि 10 धाबा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओहो, अतिशय देखना फटका यावेळेस प्रवीणच्या बॅट मधून आला. या काय फटका सजवला गेला होता, मात्र जमिनीला लाटत चढत जाणार हा फटका होता आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाणार सीमा पार. चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक 14 धावा धावफलका भरती. अजून या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूंवरती एखादं मोठं प्रहार पाहायला मिळेल का, नक्कीच पाहायचं. या अजून प्रवीण आणि संभाजी पधारे सर देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठे फटके येणं अपेक्षित आहे. हो, यावेळेस सेल होता, मात्र एसटी रक्षकाने सुरेख प्रयत्न ते चांगले झाले होते. मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला उडवलं होतं. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र पकडत असताना चेंडू मात्र जमिनीला दान झालं. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाले. 1 धावेच्या साह्याने धावफलक 15 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. हो, यावेळेस गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झाले. त्या 2 धावेच्या मदतीने धावफलक 17 धावा धावफलका भरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक पहिले इथे संपले गेले. या तर गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्तिगत दुसरं व्यक्तिगत पहिलंच आणि दुसरं षटक. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर कपिल हा गोलंदाज. ओहो, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता.
त्यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस चुका मात्र आता होणार नाही येत यष्टी रक्षकाकडनं. त्या दरम्यान प्रवीण च्या पारीचा अंत होतोय. प्रवीण बॅक टू द गाबुट. नवीन फलंदाज मारुती. हो यावेळेस अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मारुती मालीच्या बॅटमधून आला हा चौकार. पॉइंट रिटर्न मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू मागे मात्र क्षेत्ररक्षक तापत होता. मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा पार. चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक 21 धावा धावफलकावरती. यावेळेस निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. त्यावेळेस लेग बाय. यस, लेग बायच्या स्वरूपात आली एक धाव. एक धाबेने 22 धावा धावफलकावरती. हो यावेळेस देखील हो एक धाव कंप्लीट. दुसरं धाव घेत असताना विकेटचं पतन. दरम्यान 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि 24 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलं या फुटबॉल संघासमोर.
तर सलामीची जोडी बडबड संघाची आपण पाहतोय या कपिल आणि मनोज अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. तर 2 षटकांती येणारे 12 चेंडू 24 धावांचं लक्ष. मात्र बडबड संघासमोर कशा प्रकारे धावा चेस केल्या जातील पाहायचंय की गोलंदाजांच्या माध्यमातून धाबा डिफेन्स केले जातील. स्ट्राइक एंड मनोज नॉन स्ट्राइक एंडला कपिलला पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर प्रवीण पोथारे राईट टर्मवर विकेटचा मारा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती चेंडू खाली शतरक्षक मनोज चपारीचा अंत. नवीन फलंदाज प्रथमेशला आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती मनोज सारख्या मोठ्या फलंदाजाचा मात्र विकेट आणि त्या हो यावेळी आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. चेंडू काढले क्षेत्ररक्षक मारुती मालिया. चुकी मात्र होणार नाही या मारुतीकडनं. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण थोडासा गोलंदाज थोडासा बंबल झाला होता प्रवीण. मात्र त्यावरती मिळाली एक धावेने धावफलक मात्र खोलले गेले. अकाउंट ओपन बडवळ संघाचं. यावेळेस यस वाईड यस कृपया विनंती असेल पंचांबरोबर कुठल्या प्रकारचा दबाव आणू नये. ओ स्टेट ड्राईव्ह फटका. या वेळेस मारुती माली चेंडू खाली आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं.
यावरती 2 धाबा आल्यात, 2 धाबेने धावफलक 3 यस 3 धाबा धावफलकावरती. ओहो यावेळेस चांगला फटका मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय या तर कृपया बाहेर न कोणी आवाज देऊ नका. नवीन फलंदाज मयूर यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. हा इथे निर्धाव चेंडू षटक क्रमांक पहिलं इथं संपलं गेलं आणि पहिल्या षटकांती धावफलक 3 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती पूर्णपणे समाचार घेतला गेला. चेंडू मात्र लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक 7 धावा धावफलकावरती. हो यावेळेस चांगला फटका आणि चेंडू आउट पार. षटकार बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेचून आणलेत. अजूनही या सामन्यामध्ये मात्र जीव टाकलाय. धावांचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. येणारे 4 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. हो यावेळेस देखील चांगला फटका आहे. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये मात्र वन बाउन्स सीमा पार चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलक 17 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू अंती 7 धाब्यांची गरज आहे. हो यावेळेस देखील त्याच दिशेने गोल फलंदाजी केली जाते. फटकेबाजी मात्र केली जाते. त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धावफलक
19 धावा धावफलका वरती. अजूनही 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका. मात्र शेवटचा सामना 38चा सामना आपल्या भेटीला मात्र आलाय. या सामना मात्र कंपल्सरी चेसिंग असेल. यात ज्यावेळेस निर्धाव चेंडू पंच पाणी पुरवू का मैदानात. तर पाणी देऊ का मैदानाच्या आतमध्ये. तर विजय संघ होता अंजप संघ. अंजप संघ मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश केला आणि